नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा इयत्ता 9वीच्या मराठी या विषयाची उजळणी करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, मागील भागात उजळणी करत असताना आपण उपयोजित लेखन प्रकारांपैकी पहिला लेखन प्रकार अर्थात निबंध लेखन, त्याचे विविध प्रकार व त्या प्रकारांच्या अनुषंगाने निबंधाचे विविध विषय आणि त्यांचा सराव आपण केलेला आहे. आजच्या भागात आपण आपल्या पाठ्यपुस्तकामधीलच पठित गद्य उतारा आकलन यावर प्रामुख्याने भर देणार आहोत. तसे पाहिले तर उतारा आकलन हा घटक तुमच्यासाठी परिचयाचा आहे, कारण याआधी आपण यावर चर्चा केलेली आहे. विद्यार्थ्यांनो, परीक्षेला अपठित उतारा आकलनासाठी जवळजवळ तुम्हाला 2 परिच्छेद हे दिले जातात. अर्थात हे दोन्ही परिच्छेद तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे असतात. त्यामुळे दिलेला परिच्छेद अत्यंत काळजीपूर्वक वाचून समजून उमजून घेऊन त्यानंतर त्यावर विचारलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे ही लिहायची असतात. अर्थात हे प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात, MCQ बेस, आणि त्यामुळे प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला 3 उत्तरांचे पर्याय दिलेले असतात. यामधील अचूक उत्तराची, योग्य उत्तराची तुम्हाला निवड करायची असते. ज्या पद्धतीने अपठित उतारा आकलनासाठी 2 परिच्छेद हे परीक्षेला दिले जातात, अगदी त्याच पद्धतीने तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे पाठ तुम्ही शिकलेला आहात त्यामधीलच एक पठित गद्य आकलन देखील तुम्हाला विचारलं जातं. अर्थात हे पठित गद्य आकलनासाठी जो परिच्छेद आम्ही तुम्हाला देत असतो तो परिच्छेद तुम्ही अभ्यासलेला एखादा तुमच्या पाठ्यपुस्तकामधला एखादा पाठ, त्या पाठामधीलच एखादा छोटासा तो एक परिच्छेद, त्याची निवड तिथं केलेली असते. तो परिच्छेद जरी तुमच्या परिचयाचा असला तरी देखील तो तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा असतो आणि त्यानंतर त्यावर विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही मात्र उत्तरे लिहायची असतात. इतकंच नाही तर पाठ्यपुस्तकात अनेक कविताही तुम्ही अभ्यासलेल्या आहात. त्यामुळे कवितेवर आधारितही पठित पद्य आकलनासाठीही एखादी कविता आम्ही देत असतो आणि त्यावरही असेच प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न तिथे दिले जातात. विद्यार्थ्यांनो, आजच्या भागात आपण असाच तुम्ही अभ्यासलेला एखादा पाठ आणि त्या पाठामधील एक छोटासा परिच्छेद मी इथे तुम्हाला देणार आहे. त्या परिच्छेदावर कशा स्वरूपाचे प्रश्न हे विचारले जातात तेही आपण इथे समजून घेणार आहोत. परंतु सर्वप्रथम हेड क्वेश्चन कसा असेल यावर एक नजर टाकूया. खाली दिलेला पठित उतारा वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. बघा, बहुपर्यायी प्रश्न असल्यामुळे जो हेड क्वेश्चन आहे तिथे देखील विचारलेले की उत्तरांचा योग्य पर्याय निवडा, कारण प्रत्येक प्रश्नाच्या खाली आम्ही तुम्हाला 3 पर्याय देणार आहोत. अर्थात हा संपूर्ण प्रश्न जो आहे ना तो 5 मार्कासाठी आहे. आम्ही तुम्हाला 6 प्रश्न देऊ आणि त्या 6 पैकी कोणतेही 5 प्रश्न हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक आपल्या पाठ्यपुस्तकामधीलच एक आपण छोटासा परिच्छेद इथे बघूया. आपल्या पाठ्यपुस्तकातील दिव्याच्या शोधामागचं दिव्य हा पाठ तुम्ही शिकलेला आहात, त्यातीलच मी हा एक छोटा परिच्छेद घेतला आहे. मी वाचते, सगळ्यांनी लक्ष द्या. कोणताही नवा प्रयोग एकाएकी लागत नाही. निरीक्षण, अनुमान, प्रयोग, पुन्हा पुन्हा प्रयोग करणे हे चक्र चालूच असते. एडिसनने प्लॅटिनमचा उपयोग करून पाहिला. तो थोडाफार यशस्वी झाला, पण असला महागडा प्रयोग व्यवहार्य नव्हता. उन्हाळ्याचे दिवस, हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले. या बांबूपासून कार्बन करता येईल का? मनात विचार आला की लगेच प्रयोगांना सुरुवात. हा बांबू कोणत्या जातीचा असावा?
उष्णकटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूच्या असंख्य जातींची लागवड केली जाते. यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल याचा शोध घेणे आवश्यक होते. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकाऱ्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. त्या ठिकाणी त्यांना हिंस्त्र पशूशी आणि मलेरियाशी सतत सामना करावा लागला. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्यातून त्याने 6,000 प्रकारच्या बांबूच्या जाती गोळा केल्या. बांबूपासून तयार केलेली फिलॅमेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली, पण अजूनही त्याच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते. प्रयोग सतत चालूच होते. हे प्रयोग चालू असताना एडिसनचे चहा, जेवण आणि झोप हे सारे प्रयोगशाळेतील टेबलावरच. भूक लागली की उभ्या उभ्याच थोडेसे खायचे. थकल्यासारखे वाटले की बसल्या बसल्या थोडीशी डुलकी घ्यायची. तरीही कामातून थोडीशी फुरसत मिळाली की एडिसन त्याच्या सहकाऱ्यांना समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्याच्या नाही तर गाण्याच्या कार्यक्रमाला घेऊन जायचा. मन ताजेतवाने झाले की पुन्हा कामाला सुरुवात. विद्यार्थ्यांनो, आता हा परिच्छेद तुमच्या परिचयाचा आहे, पाठ्यपुस्तकामधील आहे, जो पाठ तुम्ही अभ्यासलेला आहात. असाच परिच्छेद तुम्हाला परीक्षेलाही विचारला जाईल आणि त्यावर तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. आता हे प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत यावरही नजर टाकूया. बघा, मी इथे प्रश्न दिला आहे पहिला. एडिसनने कोणता शोध लावला? एडिसनने कोणता शोध लावला? बहुपर्यायी प्रश्न असल्यामुळे 3 पर्याय दिलेले आहेत. पर्याय अ तांब्याचा, पर्याय ब प्लॅटिनमचा, पर्याय क लोखंडाचा. विद्यार्थ्यांनो, इथे मात्र एक छोटीशी काळजी तुम्ही घ्यायची आहे. ज्यावेळी तुम्ही उत्तरं लिहिता त्यावेळी नुसतं पर्याय अ, पर्याय ब आणि पर्याय क असं लिहू नका. तर जे काही योग्य उत्तर आहे ते उत्तर, ते स्टेटमेंट तिथे तुम्हाला लिहायचं आहे. जसं इथे बघा, उत्तर आहे पर्याय ब आणि त्यामुळे मी कसं उत्तर लिहिलं आहे बघा, उत्तर प्लॅटिनमचा. मी फक्त पर्याय ब लिहिलं आहे का? नाही. तर स्टेटमेंट लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा प्रश्न बघूया. एडिसनच्या सहकाऱ्यांना कशाचा सामना करावा लागला? पुन्हा 3 पर्याय आहेत. पर्याय अ हिंस्त्र पशु, पर्याय ब मलेरिया, पर्याय क दोन्हींचा. योग्य उत्तर काय येईल बरं? पर्याय क दोन्हींचा. जर तुम्ही परिच्छेद काळजीपूर्वक वाचला तर तुम्हाला योग्य उत्तराची निवड इथे करता येईल. प्रश्न तिसरा बघा. एडिसनने किती प्रकारच्या बांबूच्या जाती गोळा केल्या? एडिसनने किती प्रकारच्या बांबूच्या जाती गोळा केल्या? पुन्हा 3 पर्याय आहेत. पर्याय अ 2000, पर्याय ब 6000, पर्याय क 8000. उत्तर काय येईल? 6000. चौथा प्रश्न बघूया. एडिसन कामाला सुरुवात केव्हा करीत असे? एडिसन कामाला सुरुवात केव्हा करीत असे? पुन्हा 3 पर्याय दिलेत. मन ताजेतवाने झाले की, पर्याय ब दिवसभरात कधीही, पर्याय क सूर्यग्रहणाच्या वेळी. विद्यार्थ्यांना परिच्छेद नीट वाचायचा आहे, समजून घ्यायचं आहे आणि मगच उत्तराची निवड करायची आहे. इथे उत्तर काय येईल बरं? एडिसन कामाला सुरुवात केव्हा करीत असे? मन ताजेतवाने झाले की. 5वा प्रश्न आहे बघा.
बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने काय केले? बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने काय केले? पर्याय अ, प्रयोगशाळा तयार केली. पर्याय ब, सरकारकडून कर्ज घेतले. पर्याय क, पाण्यासारखा पैसा खर्च केला. पुन्हा योग्य उत्तर काय आहे? पाण्यासारखा पैसा खर्च केला. 6वा प्रश्न दिलाय बघा. एडिसनचे लक्ष कोठे गेले? एडिसनचे लक्ष कोठे गेले? अ, बांबूकडे. ब, पंख्याच्या काडीकडे. क, समुद्रातील माशांकडे. योग्य उत्तर येईल पंख्याच्या काडीकडे. तर अशा पद्धतीने हे सर्व प्रश्न जे आहेत बघा, दिलेल्या परिच्छेदातूनच तुम्हाला विचारले जातील. त्यात बहुपर्यायी आहेत, त्यामुळे योग्य उत्तराची तुम्हाला इथे निवड करायची आहे. कोणतेही 5 सांगितलेले आहेत, त्यामुळे पहिले 5 जे तुम्ही लिहिणार आहात ते चेक होणार. जर तुम्ही 6वा प्रश्न लिहिला तर तो एक्स्ट्रामध्ये पकडला जाईल, तो करेक्शन केला जाणार नाही. आणि त्यामुळे जे पहिले तुम्ही 5 लिहाल ते असे लिहा की ज्याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे. ज्याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे की येस हेच उत्तर आहे. आणि तेच प्रश्न तुम्ही सुरुवातीला लिहा, कारण पहिले 5च प्रश्न हे चेक केले जातील. तर अशा स्वरूपाचा तुम्हाला पठित पद्य आकलनासाठीही प्रश्न येतील. कविता दिली जाईल आणि त्या कवितेवर आधारित तुम्हाला असेच 6 प्रश्न दिले जातील. आणि त्या 6 प्रश्नांपैकी तुम्हाला 5 प्रश्न जे आहेत ते इथे त्याची उत्तरं जी आहेत ते तुम्हाला लिहायची आहेत. तर सर्वांनी परीक्षेची चांगली तयारी करा. तुम्हा सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद.